नमस्कार मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे. आता भुवनेश्वरी जसं काही माहीतच नाही असं दाखवते. भुवनेश्वरी आता अधिपतीला म्हणते, अधिपती आम्हासनी सर्व ठाव आहे. तिथे आता तो मदन आलाय ना. त्यावर आता अधिपती हे नाव ऐकल्यावरती अधिपती लगेच म्हणतो, मदन? आणि तुम्हाला हे कसं माहिती? तर त्यावर भुवनेश्वरी लगेच म्हणते, अहो, आमचे सगळीकडे पसरलेले आहे. त्याची काळजी तुम्ही नका करू. आम्हाला माहीत आहे तो कोण आहे ते. तो एकदा फेल झाला होता, नापास झाला होता. वयाने मोठा आहे. नंतर आता अक्षराबाईच्या शाळेत आला, वर्गात आला आणि मग नंतर परदेशात गेला. तर आता आलाय घरी. आम्हाला हे सगळं ठाव आहे. त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते, मला एकच कळत नाही, सुनबाई काय चटूक करता की काय? अधिपती म्हणतो, चटूक म्हणजे काय? तर आता त्यावर भुवनेश्वरी लगेच म्हणते, आता अहो तसं नाही. आधी मदन, मॅड, आता आता तर कोण? काय 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 किती किती बाया, किती किती माणसांचं नाव घेती. तर आता कोणाला सगळ्यांना घेऱ्यामध्येच पाडले की काय? तर आता अधिपती लगेच म्हणतो, नाही नाही, त्या तशा चांगल्या आहेत. त्यावर भुवनेश्वरी लगेच म्हणते, मग काय झालं ते सांगितलं नाही? तर लगेच अधिपती म्हणतो, नाही, आम्हाला इराताई भेटल्या होत्या. तर ते सांगत होत्या की आता त्यांचा मित्र आला आहे. तर तो मॅड म्हणून, मदन म्हणून. तर आता तो आला आहे. तर मग बोलताय 2-2 तास. तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते, हो का, 2-2 तास? म्हणजेच मित्रांनो, आता भुवनेश्वरी अधिपतीच्या मनामध्ये अजून काहीतरी भरून देत आहे. ती म्हणत असते, तुम्ही तर आता त्या पत्रामध्ये वाचलंच असेल की तिकडे यायचं नाही असं अक्षराने लिहिलेलं होतं आणि तो अक्षराला तिकडे बोलत होता. नाही नाही, तर आता आईसाहेब तसं नाही. अक्षरा म्हणजेच मास्तरीबाई तशा नाही. आणि हो, एवढं काही खास नाही बोलत होते, मी एवढंच पाहिलं. आणि लगेच आता भुवनेश्वरी म्हणते, अहो एकटं असलं की खांद्याला खांदा लागतोच. तर मित्रांनो, म्हणजेच आता भुवनेश्वरीच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि ती अधिपतीच्या मनामध्ये काय भरवत आहे, तर मित्रांनो पुढील भागामध्ये नक्की बघू.